पीक विमा मंजूर. तर हो शेतकरी मित्रांनो, बघा पीक विमा शेतकऱ्यांचा कोणत्या कोणत्या वर्षाचा मंजूर झालेला आहे, कोणत्या हंगामाचा मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्याकरिता मंजूर झालेला आहे, कोणत्या ट्रिगरमधून कोणत्या प्रकारातून मंजूर झालेला आहे आणि तो कसा चेक करायचा आहे, या सर्व गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा पीक विमा चेक करता येईल, किती आहे तो पाहता येईल, कोणत्या जिल्ह्यातून आहे तुम्हाला मिळेल नाही मिळेल, कोणत्या ट्रिगरमधून मिळेल, सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्याभरापासून आपण पीक विम्यासंदर्भात बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती देत आहोत, अपडेट देत आहोत, जी 100% खरी सुद्धा ठरत आहे. कारण की मागच्या 8 दिवसातील माझ्या सर्व व्हिडिओवरच्या तुम्ही कमेंट पाहू शकता आणि सर्व व्हिडिओवरच्या कमेंट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की खरोखरच या सर्व गोष्टी तेवढ्याच म्हणजे खऱ्या अर्थाने स्पष्ट आणि क्लिअर कट आहे. तर बघा मित्रांनो, सुरुवातीलाच आपण पाहून घ्या की कोणती वर्ष आहे. तर 2024 खरीप सोबतच 2024 रब्बी सुद्धा, खरीप 24च्या नंतर 2023 खरीप सुद्धा, 2023 रब्बी सुद्धा, 2022 खरीप, 2022 रब्बी सुद्धा आणि 2021चं खरीप आणि रब्बी, हे दोन्ही हंगाम गेल्या 4 वर्षातले जे आहेत, त्या 4 वर्षातल्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडून क्लेम करून तक्रारी करून कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सर्वे होऊन पेंडिंग पडलेले होते. काही जणांचे कॅल्क्युलेशन दाखवून सुद्धा पेंडिंग होता, काही जणांचे कॅल्क्युलेशन दाखवतच नव्हते, चेंज होत नव्हते आणि शेतकऱ्यांनी काही दिवस वाट पाहिली, चेक केलं, नंतर आशा सोडून दिलेली होती आणि आता मागच्या पूर्ण वर्षभरापासून फक्त आणि फक्त 2025 संदर्भात विचारत आहेत शेतकरी मित्रांनो. तर आता या 4 वर्षातल्या पीक विम्याविषयी पहिले माहिती घेऊन घ्या, नंतर 2025 संदर्भात सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणामध्ये बोलू. तर बघा कोणती कोणती जिल्हे आहेत, जी या जिल्ह्यांची नावे मी घेणार आहे त्या जिल्ह्यात तर ऑलरेडी पीक विमा दाखवत आहे, रकमा दाखवत आहे त्या, आणि ज्या जिल्ह्यांची मी नावे घेणार नाही किंवा घेतलेली नाही त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा ऑलरेडी पीक विमा दाखवत आहे. कारण की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तशा कमेंट आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो, नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे व यासोबतच काही इतर जिल्हे सुद्धा आहेत शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झालेली आहे, रकमा दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात मोठा तुमचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तोच की हे दाखवत आहे तर ते मिळणार का? कारण ऑलरेडी कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही 4-2 शेतकऱ्यांनी असा प्रश्न केला, भाऊ दाखवत आहे, सर दाखवत आहे, अग्रवाल साहेब दाखवत तर आहे, रक्कम सुद्धा दाखवत आहे, पण खरोखर आम्हाला मिळणार का? त्याचं कारण सुद्धा तसं आहे. काही शेतकऱ्यांना ऑलरेडी या अगोदर 25% अग्रिम विमा मिळालेला आहे आणि आता उर्वरित जो आहे तो मिळणार की नाही त्यांना संभ्रम आहे. 25% मध्ये त्यांना कोणाला 10,000, कोणाला 2,000, कोणाला 6,000 अशा रकमा मिळालेल्या आहेत आणि आता 25, 30, 40,000 अशा रकमा दाखवत आहेत. तर मिळणार का? हमखास मिळणार, 100% मिळणार शेतकरी मित्रांनो. फक्त मिळत असताना मागे पुढे होऊ शकते, त्याकरिताचा कारण होऊ शकतात निधीची तरतूद, शासन निर्णय आणि सर्व गोष्टी मंजुरी वगैरे मिळण्याकरिता. कारण की बऱ्याच पीक विम्याकरिता बऱ्याच जिल्ह्याच्या लॉट करिता राज्य शासनाच्या वतीने पीक विमा कंपनीला तो हिस्सा देणे अजूनही बाकी असल्याची माहिती आपण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बऱ्याच वेळा पाहिलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा आपण सांगितल्याप्रमाणे 2021, 2022, 2023 आणि 2024 या दोनही 4ही वर्षाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते दाखवण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आणि जे प्रलंबित पीक विम्याचं क्लेम कॅल्क्युलेशन होतं त्यामध्ये बऱ्यापैकी आता बॅलन्स क्लेम अमाऊंट असं सुद्धा PMFBYच्या आपल्या पोर्टलवर दाखवण्याकरिता सुरुवात झालेली आहे. ज्या महसूल मंडळांमध्ये म्हणजे ज्या महसूल मंडळाचं जे स्टेटस आहे ते पूर्वी कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, तिथे सुद्धा आता मंजूर रक्कम दाखवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो. आता विषय काय आहे, हा जो प्रकार आहे तो कसं काम करते आपण या अगोदर सुद्धा पाहिलेला आहे दिवाळीच्या तशामध्ये. म्हणजे कप अँड कॅप मॉडेल हे जे आहे हे कसं काम करते, म्हणजे विमा नियमांनुसार दायित्व समजा 110%च्या आत जर असल्यास तशा परिस्थितीमध्ये विमा कंपनी स्वतःच्या स्तरावर रक्कम मंजूर करते आणि 110%पेक्षा जास्त नुकसान झाल्यास उर्वरित रकमेकरिता 75% किंवा उर्वरित जो क्लेम असतो तो राज्य सरकारकडून पूरक अनुदान सप्लिमेंटरी सबसिडी मधून दिली जाते. त्या पूरक अनुदानाच्या अभावी बऱ्याच शेतकऱ्यांचं जे विमा मिळणे बाकी होतं हे आपण दिवाळीच्या परिस्थिती मागच्या दिवाळीला सुद्धा ऑक्टोबरच्या तशामध्ये पाहिलेलं होतं. आणि तसं व्हॉट्सअपच्या तुमच्या चॅटबुटमध्ये सुद्धा तुम्ही PMFBYच्या पाहू शकता, स्पष्ट लिहून येते किंवा गव्हर्नमेंटच्या हिस्सा न मिळाल्यामुळे ती रक्कम तुम्हाला मिळालेली नाहीये. जशीच गव्हर्नमेंटकडून ती रक्कम मिळेल, अनुदान मिळेल, त्या शेतकऱ्यांना तो विमा मिळून जाईल.
ते पेंडिंग असल्याचं जे कारण आहे ते स्टेट लेवलवर दाखवण्यात येत असते मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मग आता आपले जे पैसे आहेत हे पैसे कधी जमा होणार? 100% जमा होणार, त्यात काय दुमत नाही. पण कधी जमा होणार? तर ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत आहे त्यांचा पीक विमा ऑलरेडी मंजूर झालेला आहे. कमी दायित्व असलेले जे क्लेम आहेत, विमा कंपनीने लॉट क्रिएटेड बाय आयसी हा सुद्धा प्रकार, आणि या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप सारे शेतकरी बांधवांकडून विचारण्यात येते की लॉट क्रिएटेड बाय आयसी काय आहे, तर ते करून थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो. सोबतच पूरक अनुदानावर अवलंबून असलेले जे काही क्लेम आहेत ते राज्य सरकारचा निधी विमा कंपनीकडे प्राप्त होताच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतील शेतकरी मित्रांनो. तर आता आपल्याला स्टेटस कुठे चेक करायचं आणि कसं चेक करायचं आहे? व्हॉट्सअपच्या चॅटबोटवर सध्या PMFBY दुरुस्त नाहीये, चालत नाहीये, रिस्पॉन्स देत नाही. हाय पाठवलं तरी सुद्धा तिकडून रिप्लाय येत नाहीये, काही चेक करता येत नाही. मग आता अशा परिस्थितीमध्ये कुठं करायचं आहे? क्रॉप इन्शुरन्स म्हणून एक ॲप येते, तुमच्या गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये मोबाईलद्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून त्यामध्ये सुरुवातीला स्वतःचं राज्य महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर हंगाम, त्यानंतर वर्ष, ह्या 2-3 गोष्टी निवडल्या की तुम्ही 2021चं खरीप रब्बी दोन्ही चेक करू शकता. 22चं, 23चं, 24चं याप्रमाणे तुम्ही दोन्ही हंगामाचं ते कॅल्क्युलेशन चेक करू शकता. चेक करताना लक्षात घ्यायचं आपला मंजूर झालेला आहे का? दाखवत असलेली रक्कम सम इन्शुरन्स आहे का? सम इन्शुरन्सचा अर्थ असा होतो की एवढी नुकसान भरपाई मिळू शकते, परंतु तुम्हाला मिळणारी अप्रूव्ह झालेली जी रक्कम आहे ती कोणती आहे ते तुम्हाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने चेक करावं लागेल शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बऱ्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की जिल्हे पाहिले, गेल्या 4 वर्षाला सातत्यानं सर्व दोन्ही हंगामाचा पीक विमा हे सुद्धा पाहिलेलं आहे. काही शेतकरी बांधवांनी कालच्या माझ्या व्हिडिओवर विचारलं होतं की PHचा काय प्रकार आहे किंवा पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काय, मराठीमध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू झालेली होती, गेल्या सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये पीक विम्याची तक्रार करावी लागते हे शेतकऱ्यांना माहित नव्हतं. नंतर माहित झालं 72 तासाच्या तक्रार करावी लागते, ऑनलाईन करावं लागते. जेव्हा आपण त्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करत होतो त्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते ज्यानुसार आपण तक्रार करत होतो. म्हणजे उभं पीक, काढणी पश्चात पीक, PH म्हणजे तेच आपलं कोणतं पोस्ट हार्वेस्टिंग, असे वेगवेगळे प्रकार होते. त्यामध्ये रोगराईमुळे, वातावरणामुळे, धुक्यामुळे, तर ज्यापैकी ज्यांचा PH होता, ज्याचा PH मध्ये बाकी होतं त्यांची सुद्धा कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आता या सर्व घाई गडबडीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने रोज म्हणजे वर्षभर झालं संपूर्ण सर्व शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आस लागलेली आहे की 2025चा पीक विमा कधी मिळतो. आणि दुसरी गोष्ट अशी की खऱ्या अर्थाने काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे आहे ते खरं आहे की हा पीक विमा जो मिळत आहे किंवा कॅल्क्युलेशन दाखवत आहे किंवा रक्कम दाखवत आहे फक्त आणि फक्त 2026चा म्हणजे आत्ताचा पीक विमा भरून घेण्याकरिता सर्व खटाटोप आहे. होऊ शकते मित्रांनो, हरकत नसावी, परंतु पीक विमा कंपनीचं आजपर्यंत ऑडिट करण्याकरिता कोणी पुढे आलेलं नाहीये, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने तेवढं प्रेशर दाखवलेलं नाहीये किंवा त्यांचा शेतकऱ्याच्या वतीनं राज्य शासनाकडून जो हिस्सा देण्यात येतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा विलंब होताना दिसत आहे. या सर्व कारणास्तव आपल्याला आपला पीक विमा वेळेवर मिळत नाही शेतकरी मित्रांनो, परंतु आता रक्कम दाखवायला सुरुवात झाली म्हणजे हा पीक विमा हमखास मिळणार आहे. आणि जे शेतकरी बांधव 2025 संदर्भात विचारत आहे त्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेत आहोत, माहिती संकलन करत आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 2025चा जो विमा आहे जो मंजूर सुद्धा झाला आणि मिळाला किंवा मिळेल तरी सुद्धा तो खूप तोकडा असणार आहे, खूप कमी असणार आहे. काही भागामध्ये तो मिळालेला आहे, आपण त्याची परिस्थिती पाहिलेली आहे. ऑलरेडी शेतकऱ्यांनी 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये स्वतःच्या खिशातून भरलेले असताना सुद्धा त्यांना फक्त आणि फक्त 2-3, 2.5, 3-4 हजार रुपये पीक विमा मिळालेला आहे. त्यामुळे जो 1 रुपयामध्ये पीक विमा होता तो खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. कारण की मी काही जणांना त्यांच्या शेतामध्ये जाऊन तक्रारी करून दिल्या. त्यांना मेसेज आल्याच्या नंतर किंवा पीक विमा जमा झाल्याच्या नंतर त्यांना माहिती नसताना सुद्धा त्यांना सांगितलं की तुमचा 50,000 रुपये पीक विमा जमा झाला, 60,000 रुपये, 2.5-2.5, 3-3 एकराकरिता बऱ्यापैकी 50-50, 60-60 हजार रुपयापर्यंत त्यांना पीक विमा जमा झालेला होता. त्यामुळे 2021, 2022, 2023, 2024 रब्बी आणि खरीप या दोनही हंगामामधला जो पीक विमा आता कॅल्क्युलेशन होऊन दिसत आहे तो बऱ्यापैकी रक्कम आहेत. त्यामुळे जे भेटत आहे ते सध्या आपण एक सकारात्मक बाब पाहूया आणि त्यानंतर या 10 दिवसामध्ये ज्यांना 2026चा भरायचा आहे किंवा नाही आहे तो तुमचा विषय आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही हे पहा, शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे, परंतु आता जगाचा पोशिंदा आहे म्हणजे पिढ्यानपिढ्या जगाचंच पोट भरायचं आहे का, अशातला भाग नाही. कुठेतरी विचार करावा लागेल, कुठेतरी थांबावं लागेल, कुठेतरी एक व्हावं लागेल. आणि त्याचंच द्योतक आहे की आता 2026 मध्ये खऱ्या अर्थाने अर्ध्यापेक्षाही खूप कमी शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा फाडलेला आहे. जो मागच्या वर्षी लाखो स्वरूपामध्ये लाखो रुपया
लाखोच्या संख्येमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून विमा भरलेला होता, त्याकडे आता यावर्षी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. चांगलाच दणका दिलेला आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांना अल्निनोचं संकट आहे, दुष्काळ आहे हे माहीत असताना जूनमध्ये पाऊस नाही झाला, जुलैमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये कुठे तुडुंब धरणं भरली, पूर वाहत आहेत, तर कुठे शितोडा सुद्धा नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा लोक पीक विमा फाडायला धजावत आहे, कारण की शेतकऱ्यांचा ऑलरेडी विश्वासच उडालेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठे ना कुठे एक दाखवलेली आहे की नाही आता विमा फाडायचाच नाही, यांचे घर भरायचेच नाहीये. आणि दुसरा महत्वाचा विषय आता तो म्हणजे असा आहे की आपल्या व्हिडिओवर बऱ्याच दिवसापासून किंवा मागच्या 12 महिन्यापासून म्हणा किंवा पीक विम्या संदर्भात गेल्या 8 दिवसापासून लाखोच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांनी विश्वास दर्शवलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सुद्धा दाखवलेला आहे. तर त्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी पुत्रांचं, शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल एन.के. अग्रवालच्या माध्यमातून मी सर्वांचा आभार मानतो. आणि तुमची विश्वासार्हता अशीच दर्शवा. तुमच्या विश्वासार्हतेवर नेहमी मी खरं उतरण्याचा प्रयत्न करेल, विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करेल, खरी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही कमेंट वाचून ते ठरवू शकता, कारण की 90-95% पैकी खूप साऱ्या सकारात्मक कमेंट असतात, प्रश्न असतात, आणि ते मान्य सुद्धा करतात की तुमची माहिती विश्वासार्ह असते, खरी असते. एवढं होऊन ते ठरवतात तुमचा व्हिडिओ आला किंवा तुमची माहिती आली म्हणजे 100% खरी असणारच. किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडून चूक होत असली किंवा आपण शेतकऱ्यांच्या म्हणण्यावर जर माहिती देण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेतकरी सांगतात कुणीतरी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दादा तुम्ही माहिती खरी देता, परत एक वेळ माहिती देऊन द्या. म्हणजे या ज्या सकारात्मक तुमच्या कमेंट्स आहेत, याहून आपण ठरवू शकतो की आपण देत असलेली माहिती, आपला मार्ग चुकीचा नाही शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण गोड बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना मिळावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा गेल्या 2-4 वर्षातला दोन्ही हंगामाचा पीक विमा त्यांचा कॅल्क्युलेशन, रकमा दिसत आहेत का चेक करतील आणि त्यांना तो मिळण्याकरिता मदत होईल शेतकरी मित्रांनो. कारण काय आहे की मागच्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान एक दोन जवळचे माझे शेतकरी माझ्याकडे आले उसनवारी पैसे मागण्याकरिता. आता माझ्याकडे काय असणार आहे, परंतु हरकत नसावी. मी त्यांना म्हणलं तुम्हाला पैशाची काय आवश्यकता, ऑलरेडी तुमच्या खात्यामध्ये 50-50, 60-60 हजार रुपये तर आहेतच. तर त्यांनी ते सांगितलं आमच्याकडे काय आहे बघा आमचं खातं. अरे म्हणलं पीक विम्याचे पैसे जमा झाले तुमचे. तर त्यांना ती कल्पनाच नव्हती. खरंच का म्हणे, आम्ही चेक करू का, आणू का, आधार आणू का, आईला आणू का, त्यांना आणू, वहिनीला आणू का, आणा म्हटलं. मी त्यांना दाखवले आणि त्यांना सातत्याने 10-10 हजार रुपयाचे छोट्या छोट्या खाणी CSPच्या पॉईंटच्या माध्यमातून विड्रॉल सुद्धा करून दिले शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत जर शेअर केला तर त्यांना सुद्धा मदत होईल. या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जर पीक विमा मिळाला तर त्या पीक विम्याचा तो सदुपयोग घेतील, शेतीच्या खर्चाकरिता त्यांना मदत मिळेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, अशीच महत्त्वपूर्ण, विश्वासार्ह, सर्वात अगोदर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, आपल्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबून सर्वांना शेअर सुद्धा करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो, ज्याप्रमाणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दिलेली आहे. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.